तुमची काम करायची पद्धत आवडली मला. नवीन एम्प्लॉईज सुद्धा नर्वस न होता हसत खेळत आनंदात काम करतायत. ती ना आजच जॉईन झाली. खूप ब्रिलियंट आहे ती. आज तिने फीचरचे एडिटिंग खूप छान केलं तिने. नाईस, गुड. तितकं हसायचंय तितकं हसून लवकरच हे हसून मावळणार. अबुराव, बोला की बाबूराव. आपल्या राज्याचं काय हाल हवा? आपलं राज्य तुमचे पिताश्री घेऊन गेले की आमचे? तशी बोलायची पद्धत असते. अच्छा अच्छा का? तर आपल्या राज्यात सगळं ठीकठाक. शाळा काय म्हणते? शाळा शाळेचं तरी काय विचारूच नका. शाळेत नुसता अभ्यास चालू आहे पोरांचा. सगळी पोरं पहिल्या नंबरने पास. सगळी पहिली? असं कुठं असतं का? नसतं का? पण हे आमच्या ग्रँडपांना कोण सांगणार? ग्रँडपांना वाटतं सगळे चांगले वागले पाहिजे. पण असं नाही ना होऊ शकत. किलो करताना पाव किलो खडे असणारच. जसे किलो पर नाही काय, जसे पाव किलो मुजुमदार असायचे. भाऊ वाचले, भाऊ वाचले. एवढे दिवस भाऊ मूड पाडून बसले आणि आज केवढे खुश आहेत. भाऊ खुश आहेत म्हणजे आपण गोड खाऊ पण खाऊ शकतोय. कसली मज्जा येणार आहे. अरे गोड खायला तुम्हाला कोणी अडवलंय? तुम्ही तर कधी पण गोड खाऊ शकताय. कधी पण कसं खाणार? आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं, जवळ भाऊ गोड गोड हसत नाही तवर गोडावर बहिष्कार. चिंगी चिंगी, अरे किती जीव लावताय तुम्ही सगळे. हे म्हणजे एखादी चिमणी जशी झाडाला जीव लावते की नाही, तसा जीव लावताय तुम्ही सगळे. भाऊ, अहो चिमणी झाडाला जीव लावती कारण झाड पण चिमणीला तितकंच जीव लावतं ना. होय. आणि भाऊ, तुम्ही या पोरांना जीव लावता, त्याचीच परतफेड म्हणून ही पोरं तुम्हाला जीव लावतात. काय मग नाटक मंडळी? हा आज इकडे कसं काय? अभ्यास वगैरे नाही वय तुम्हाला? काय अभ्यासाचं काय दररोज करतच असतो. भाऊंना भेटायचं होतं म्हणून आलो. एकदम परफेक्ट टायमिंगला आलास बघ. मी तुमच्यासाठी एक गंमत घेऊन आली. बरं बास, आधी गंमत तर दाखवू दे. हे चिंगे तुझ्यासाठी. धर हे पण. आणि हे पर्स तुझ्यासाठी. हे आमच्या सर्वांसाठी. थांबा, अजून अजून पण आहे. हा हे राहिलंच की. हे घे, हे तुला आणि हे तुला. जा आता मजा करा. हे घे. अगं आज पहिल्यांदा माझा पगार झालाय. बँकेत हप्ता भरला.
उरलेल्या पैशातून या पोरांसाठी खायला आणलं आणि आता बाकीचे पैसे. एवढे पैसे? अगं तेवढंच भाऊंचं टेन्शन जरा हलकं होत. भाऊंच्या चेहऱ्यावर असं गोड हसू बघितलं ना की एकदम बरं वाटतं बघ. घर एकदम नाद्याबाद झाल्यासारखं वाटतं बघ. भाऊ तुम्ही आता कसलंच टेन्शन घेऊ नका बघा. अहो तुमची सावी आहे इथं आणि जोपर्यंत तुमची सावी आहे ना तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचं हे निरागस हसू हे कधीच कोमेजून नाही देणार. होय. म्हणूनच तर आम्ही तुला सुपरवुमन म्हणतो. सर, तुमचा इंटरेस्ट आमच्या कंपनीत आहे हे आमच्यासाठी आनंदाचं आहे. पण सर, आमची कंपनी खूप साधी आहे, छोटी आहे. कंपनीत एम्प्लॉईज पण फारसे नाही आहेत. इनमिन 4-2 असतील. सर आमची कंपनी खूपच लहान आहे, अगदी साधी PR कंपनी आहे. तुमची कंपनी लहान असू देत नाहीतर मोठी, तिथं 4 एम्प्लॉईज काम करू देत नाहीतर 400. मला त्या कंपनीत इंटरेस्ट आहे, म्हणजे ती कंपनी माझ्यासाठी महत्वाचीच आहे आणि मला ती विकत घ्यायची. विषय संपला. सर, कंपनी विकत घ्यायची म्हणजे? सर, तुम्ही मला कोड्यात टाकले. अहो, फार लहान कंपनी आहे आमची, तेवढा टर्नओव्हर पण नाही आहे आमचा. तुम्ही तुमचा फायदा बघा फक्त. किंमत बोला. थँक्यू सर, पण कंपनी विकायची म्हणजे? बरं चला, यापेक्षा एक बेटर ऑफर देतो तुम्हाला. जी किंमत मी पूर्ण कंपनीची द्यायला तयार आहे तीच किंमत मी पार्टनरशिप साठी देतो. रक्कम बोला.